ती देत फिरतेय। हा, असं वागल्यावर तिचं घरंदाज घरात लग्न होणार आहे का? लग्नाचं पुढे बघू। वाघासमोर शेळी किती काळ जिवंत राहणार आहे सांगा मला। उमाई, तुला काय झालं ठाऊके का? नारोबा काकांनी ना दगडू काकांना धमकावलं आणि दवंडी द्यायची नाही असं सांगितलं, म्हणून दगडू काका घाबरून पळून गेले। पण तू घाबरू नकोस, आम्ही दिलीये दवंडी। काय कळतं का तुला? काय केलंस तू? सखू, कुणी सांगितलं हा अगोचरपणा करायला? अगं पण उमाई, गावकी तर भरवायलाच हवी होती ना। विठुरायावरचा, अप्पांच्या वरचा अन्याय लोकांना दाखवायचंच होतं ना। अण्णा मामा म्हणालेत ना, मग दवंडी दिल्याशिवाय गावकी कशी भरणार? दवंडी देणं हे मुलींचं काम आहे का? अगं पण आजी, माझ्या दोन्ही देवांना ते राक्षस आजोबा किती त्रास देत आहेत। माझा एक देव म्हणजे विठुराया आणि दुसरे देव म्हणजे माझी उमाई आणि आप्पा। माझा एक देव कोंडलेला आणि दुसरा देव कष्टी। त्यांना असं छळणारा राक्षसाला शिक्षा नको का? आणि जर गावकी भरली तरच शिक्षा होणार ना। सखू, अगं कसं कळत नाहीये ग तुला? अगं हे सगळं इतकं साधं सरळ नाहीये ग। आणि हे दवंडीचं प्रकरण करण्यापूर्वी तू आप्पांना विचारलंस का? अगं पण उमाई, काही बोलू नकोस, अगदी काही बोलू नकोस। तू मुळी पडायचंच नाहीयेस या सगळ्यात आता। काही बोलायचंही नाही आणि परस्पर काही करायचंही नाही। अगं मोठी माणसं आहेत ना ग, तुझे आप्पा आहे, आजी आहे, मामाई आहे, ते सगळे बघतील काय करायचंय ते। हो, पण मी गावकीला येणार। पुन्हा तेच? अजिबात यायचं नाही। मालक मोठा धूर्त राक्षस आहे, त्याच्या समोर सुद्धा यायचं नाही। आणि काय ग, मुळात गावकीमध्ये लहानांचं कामच काय? बरोबर आहे, अजिबात घराच्या बाहेरही यायचं नाहीये। आणि परत परत बजावतीये, त्या मालकाच्या नजरेच्या समोर सुद्धा यायचं नाहीयेस तू। अगं विसरलीस का? पोत्यात भरून घेऊन गेले होते तुला, आणि तरी तू पुन्हा पुन्हा त्या राक्षसाला का दिवसतीयस? अगं उमाई, तू एकदा तरी बघ ना विठुराया आणि अप्पांकडे, मग तू नाही असं नाही म्हणणार। अप्पा एक शब्द पण बोलत नाहीत, आणि विठुराया, माझं विठुराया कोंडलेलं आहे। त्यांनी सकाळपासून नैवेद्य नाही घेतलं, लोणी नाही दिलंय। उमाई, काही करू, या दोघांचा त्रास गावकीला सांग। हो, सांगशील ना? हो बाळा, सांगू सांगू आपण। बघू आता। अरे ए डोम्या, काय बघतोस? काय कागदात लिहिलेलं काय बदललंय का? काय करतोयस? अयो मालक, ते चालतच नाही बघा, डोकं म्हणतो मी। डोकं असेल तर चालेल ना, देतो का तिकडे? अयो कागदावर तेवढीच रक्कम आहे की ओ, 10 रुपये म्हणतोय मी। कागद कोणाचा आहे? शिवप्पाचा। बर मग? अयो मालक, पण त्यावर 10 रुपयेच आहे की ओ, आणि तुम्ही सगळ्यांना सांगताय हाय हाय पुरावा हाय। अहो पण हा पुरावा नाही चालणार की ओ, गावकीत काय दाखवणार हो आपण? अरे मूर्खा, आता तू तोंडातून एक शब्द जरी काढलास ना तर तुझं अख्खं घर ढगात पाठवेन। अयो खरंच जाऊ? अरे गावकी भरली आणि तुला जरा कोणीतरी दाबलं ना तर पोटात फसफस फसफस समजा बाहेर येईल। ते पोटात काही राहते का? त्यापेक्षा तू गावाला जा तुझ्या।
चल बघू. अगं उमाई, उमाई, आधी आत ये. उमाई. बस इथेच उभी राहा. अगं उमाई, आपण बघूया असं म्हणाली होतीस ना तू. तू आता इथेच थांबायचं आहेस. अगं म्हणजे मी इथे? गावकी सुरू असताना तू इथेच थांबायचं. अगं पण तिकडे गावकी सुरू असताना मला असं घरात कसं बसवेल? बस झालं. प्रश्नावर प्रश्न विचारणं बंद कर, नाहीतर उमा नुसती बसायला सांगते पण मी तसं करणार नाही. मी तुला कोंडून दाराच्या बाहेरून अडसर घालीन. नको ना आजी, नको नको. आप्पा, आप्पा. उमाई, अगं तू तरी सांग ना ग आजीला. कुणी काही सांगणार नाही आणि सांगितलं तरी ऐकणार नाही. आप्पा कसावीस होईल पण मी नाही होणार. अगं आजी, येऊ दे ना ग मला बाहेर. माझा विठुरा अजून बंदीवान आहे. माझ्याशिवाय त्याच्यासाठी अजून कोण भांडणार? अगं असं काय करतेस? तुझे आप्पा आहेत, अण्णा मामाही आहे, आणि तुझा विश्वास आहे ना विठुरायावर. मग सगळं नीट होईल. पण ते तसं व्हायला हवं असेल ना तर तू मात्र माझं ऐकायचं. अजिबात खोळ्यासारखं वागायचं नाही आणि बाहेर गावकीत यायचं नाही. कळलं ना? शहाणे माझं बाळ. कौतुक नकोय, तू पागळशील. मी अडसर लावून घेते दाराला. चल आधी बाहेर चल तू उमा. अगं आजी, साथू आई बघू. अगं मी इथे. अगं उमाई, नको ना मला कोंडून ठेव उमाई. आले दिनकरराव आणि भोजकरावला घेऊन आलोय. दिसतंय की मग. नाही म्हटले, अखेर आपल्या विरोधात गावकी बोलवली त्या सखूने. हा, किती शिंगी फुटली बघा. असे कधी ऐकलेही नव्हते आणि पाहिलेही नव्हते. समद्या गावात हीच चर्चा आहे की मालकांच्या विरोधात गावकी कशी भरणार. भरू दे, भरू दे, गावकी भरू दे. आमच्या विरोधात गावकी भरवूच दे. पण पंच कोण आहे? नवकोट नरोत्तम मालक. आणि निवाडा कोण करणार? नवकोट नरोत्तम मालकच. आमचा शबूत म्हणजे न्याय. आम्ही करू तो निवाडा आणि आम्ही म्हणू ते सत्य. निकाल आमच्या बाजूनच लागणार. फक्त तुम्ही पंच म्हणून महाजनांसमोर ठाम राहायचं. अजिबात डगमगायचं नाही. हो मालक. आणि तरी बी कोणी कुचराई केली, बेईमानी केली तर तुमच्या अख्ख्या खानदानात कुणी जिता नाही राहणार. मालकांच्या विरोधात कुणीतरी पुढे व्हायलाच पाहिजे. शिवप्पानं धाडस केलं. अरे पण पंचांचं काय? वैद्य बुवा सोडले तर समजे मालकांच्याच बाजूचे आहेत. हा, आपण शिवप्पांना साथ द्यायची. राहुलच बंद करायचं म्हणजे काय? काय रे सोमनाथ? सोमनाथ, हो हो नाही म्हणजे सोमनाथ, तू कसं पाहिजे घाबरतोय? अरे आपली खऱ्याची बाजू आहे. नाही नाही, ती खुर्ची आली ना.
कोणीच येत नाही, वो सुद्धा येत नाही. शेवटी मला सगळं सोडून गेले. विठुराया, आता काय करू मी? मला पण तुझ्यासारखंच कोंडून ठेवलंय. गावकीत काय चालू आहे हे मला आता दिसणार पण नाही आणि ऐकू पण येणार नाही. आता काय करू मी? कोणीतरी बाहेर काढा लोकांना. उमाई, अप्पा, मी लांबूनच बघेल, सवर नाही येणार. विठुराया, येणार आहे, काढ ना मला बाहेर. बघताय ना, आधी रावळात तुम्हाला बंदिवान केलं आणि आता आपल्या सखूला सुद्धा खोलीत कोंडलंय. मला तर तिची तगमग बघवत नाहीये. बिचारीने निरागसपणे धाडस केलं, जीवाचं रान करत स्वतः गावभर दवंडी दिली. गावकी भरावी, राहण्यातल्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन त्या मालकाला विरोध करावा यासाठी धडपडते ती. पण आता घरच्यांनी तिला सुद्धा कोंडलं. नुसतं करू नका. मला आधी सांगा, सखूला न्याय मिळणार आहे ना? शिवाप्पा जिंकणार आहे ना? अगं सत्य काय आहे हे तुला माहितीच आहे ना? हो, सत्य शिवाप्पाच्या बाजूने आहे आणि शेवटी सत्य जिंकतं, हो ना? हो, सत्य शेवटी जिंकतं. पण मग हे सत्य उच्चारताना तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता का नाहीये? पहा, तेही कळेलच. विठुराया, मी आलोय. मी विठुरा, 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 तू आलास? विठुरा, पण तू मला दिसत का नाहीयेस? विठुरा, आता तूच म्हणालास ना मी आलोय. होणार आहे विठुरा. अगं पुरे, इकडे बघ, इकडे. मी आलोय. म्या पांडू. एवढी सैरभैर कशा पायी होतीस? अरे पांडू, अरे पडशील ना. वर छपरावर काय करतोयस? तुझा अर्धा वरडा ऐकून आलो ना धावत. तुला कोंडून ठेवलेलं बघितलं तर बुडगीचा डोळा चुकून कौलावर चढलो. बघ, कौलावरून समधी गावकीची सभा दिसते. हो पांडू, खरंच खूप माणसं आलीत का? मग लय गर्दी गोळा झाली हाय. सगळे माझ्या आप्पांसाठी आले असते. नक्कीच. पुरे, आला आला आला, तो राक्षसाचा आला. मला आताच तडतडायला लागलंय. पांडू, आपण दवंडीत येत होतो तेव्हा कसे समोर आले होते ते लक्षात आहे ना? विठुराया, राक्षसच मग खोटे. हे सगळं गावकीला पटवते.
विठुरायाचं राहू सगळ्यांसाठी मोकळं होऊ दे. माणसाचं मन निर्मळ असलं ना की माणूस कसा निधड्या छातीने पुढे येतो. आमचे मालक म्हणजे खरा धर्मात्मा. तुमच्या सगळ्यांवर डोंगरा इतकं उपकार आहेत त्यांचे. आज किटळ आणलंय त्यांच्यावर, पण हे धर्मप्रिय न्यायनिष्ठ आमचे मालक निधड्या छातीने तुमच्या समोर आले, कारण सत्य त्यांच्या बाजूने आहे. मालक त्यांच्या विरुद्ध गावकी भरून पण आलेत. यातच सगळं आलं. त्यांच्यावरचे सगळे आरोप खोटे आहेत. नारोबा ते तुम्ही नाही, गावकी ठरवेल. आजच्या न्याय निवाड्याचा मुख्य आरोपी पंचांबरोबर बसू शकत नाही. पंचांबरोबर बसू शकत नाही. त्यांना जर बसायचं असेल तर पंचांसमोर आरोपीप्रमाणे यावं. आरोपीप्रमाणे यावं. मालक आजचा न्याय निवाडा करू शकत नाहीत, कारण ते स्वतःच आरोपी आहेत. कारण ते स्वतःच आरोपी आहेत. कारण ते स्वतःच आरोपी आहेत. ते केवळ आपली बाजू मांडू शकतात. निवाडा पंचच करतील. निवाडा पंचच करतील. सांग ना रे पुढे काय झालं. गप्प कायस तू, बोल ना. अरे काय झालं सांग. अगं पुरे अण्णा मामानी पार घमेंड उतरवली बघ त्या मालकाची. हो खरंच. काय केलं त्यांनी सांग ना. अगं अण्णा मामा बोलले की राक्षसाचा स्वतःचा आरोपी आहे म्हणून तो पंचांच्या मध्ये बसू शकत नाही. राक्षसाचा पचकात झाला. हे तुम्ही योग्य बोललात अण्णा महाजन. आणि नरोत्तम, तुम्ही सत्याची बाजू ऐकलीत हे विशेष. आता न्यायदानातही सहकार्य कराल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. अण्णा महाजन, पाचवे पंच म्हणून तुम्ही काम पाहाल अशी मी तुम्हाला विनंती करतो. कोणाची हरकत नाही ना. हा, हे लय भारी काम होत आहे. होय, आम्हाला अण्णा महाजनच पाहिजे. काय रे. हा नाही 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 नाही, असं कसं चालेल. हे मारुत्या गप. दायित्व देऊ का बेरड गुच्ची देऊ काही. तुला काय समजतंय. शिवाप्पा अण्णा महाजनचे दाजी आहेत. ते कसा न्याय निवाडा करतील मध्येच त्यांनी निर्णय दिला तर. अरे वा,
मालक स्वतःचा निवाडा करणार होते ते तुम्हाला चालणार होते, पण मी न्यायाची बाजू घेईन म्हणून ते चालणार नाही होय? अण्णा, तुम्हाला सत्यवचनी आणि एकनिष्ठ म्हणून पंचक्रोशीत ओळखतात. तुम्ही सत्याचीच बाजू घ्या आणि योग्य तो निवाडा कराल, म्हणजे यांना अपेक्षित तो निर्णय लागणार नाही याची भीती वाटते यांना. इसोबा, नारबा, आम्हाला मान्य आहे. आम्ही घोषित करतो की रघुनाथ उर्फ अण्णा महाजन हे आजचा निवाडा 4 पंचांच्या साक्षीने करतील आणि ते जो निवाडा करतील तो आम्ही मान्य करू. आम्ही हे जाहीर करतो. ऐकतोय ना रहाळकरी? विठुरायानं आपलं म्हणणं ऐकलं. शेवटी अण्णा निवाडा करणार म्हणजे आज तरी खरा निकाल लागणार. हो, आप्पा सुटेल या सगळ्यातून. विठुरायाच पावलाय. हे पण सुटतील आणि विठुराया पण सुटेल. पुरे लयच भारी गोष्ट घडली बघ. काय काय लवकर सांग ना, लवकर सांग. अगं पुरे, आपले अण्णा मामा पंच झाले. ते निवाडा करणार आहेत. किती छान. आपले अण्णा मामा आहेत म्हणून नाही, तर अण्णा मामा नेहमी खराचीच बाजू घेतात म्हणून आता घोर नाही. वय वय पांडू, आता सगळ्यांना कळेल की राक्षस आजोबा खोटं बोलतायत ते. पांडू, आपण तवंडी देताना सगळ्यांना जीव तोडून सांगत होतो ना, ते आता सगळ्यांना पटणार. विठुरा, आता तुला कळलं ना, आपला अण्णा मामा निवाडा करणार आहे. आता रावळाचं कुलूप लवकरच निघेल.